साथियो, एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो की भारतीय जनता पक्ष हा जनाधार असलेला पक्ष नाही. जनाधार असलेला पक्ष सपा, बसपा, आरजेडी, जेडीयू, शिवसेना, राष्ट्रवादी हे पक्ष आहेत. अर्थात बहुजनांचे पक्ष हे जनाधार असलेले पक्ष आहेत. भारतीय जनता पक्षाला जनाधार नाही आहे. भारतीय जनता पक्षाकडे पैसा आहे, परंतु भारतीय जनता पक्षाकडे जनाधार नाही. आणि म्हणून आपल्या बहुजनांनी, खऱ्या हिंदूंनी भारतीय जनता पक्ष आपला पक्ष आहे असे मानू नये. कारण हा मनुवाद्यांचा, ब्राह्मणवाद्यांचा पक्ष आहे. यांच्याकडे फक्त 3% मतं आहेत आणि आपले बहुजनांच्या पक्षांकडे 97% पक्ष मतं आहेत. आणि म्हणून भारतीय जनता पक्ष हा जनाधार असलेला पक्ष नाही आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून आपण SC ST OBCंनी हुरळून जाता कामा नये, मनुवाद्यांच्या कच्छपी लागता कामा नये. भारतीय जनता पक्षाला जनाधार नाही. भारतीय जनता पक्षाकडे पैसे आहेत. भारतीय जनता पक्ष हा भांडवलदारांचा आणि ब्राह्मणवाद्यांचा पक्ष आहे. हेच तर मुळे आपल्या खऱ्या हिंदूंना, खऱ्या SC ST OBCंना, जे SC ST OBC स्वतःला हिंदू मानतात, त्यांना ही गोष्ट माहिती नसल्यामुळे आज प्रचंड विषमता वाढली आहे, दंगली वाढल्या आहेत. हे आपल्या घरांवर बुलडोजर चालवत आहेत, आपल्या आई बहिणीवर, आपल्या सुनेवर, आपल्या मुलींवर बलात्कार घडवून आणत आहेत. आज कुलदीप सेंगरचा प्रकरण तुम्हाला माहीत असेल. उन्नावमध्ये कुलदीप सिंग सेंगरने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता आणि हायकोर्टाने त्याला जामीन दिला. म्हणजे किती माजलेली आहेत ही लोक, किती माजलेले आहेत ही लोक, हे लक्षात ठेवा. मी असं सहज सांगत नाही आहे, सगळे पुराव्यासकट सांगतो. यांच्या काळामध्ये आसाराम बापूला बेल मिळतो, यांच्या काळामध्ये राम रहीमला बेल मिळतो. हे बलात्कारी लोक आहेत. बलात्काऱ्यांचं समर्थन करते भाजपा. त्यामुळे भाजपा हा आपल्या मूळ निवासी भारतीयांचा पक्ष नाही. भारतीय जनता पक्ष हा ब्राह्मणांचा आणि भांडवलदारांचा पक्ष आहे. आणि भांडवलदारांची, ब्राह्मणवाद्यांची संख्या फक्त 15% आहे टोटल मिळून. आणि म्हणून यांच्याकडे जनाधार नाही आहे. भारतीय जनता पक्षाकडे जनाधार नाही आहे. जनाधार आपल्या बहुजनांच्या पक्षांकडे आहे. भारतीय जनता पक्षाकडे जनाधार नाही आहे आणि म्हणून आपण हुरळून जाऊ नये. या पक्षाच्या मागे लागू नका आणि आपल्या देशाचं नुकसान करून घेऊ नका. साथियो, SC ST OBCंनो, तुम्हाला हात जोडून विनंती आहे की हा पक्ष, भाजपा हा ब्राह्मणवाद्यांचा पक्ष आहे. चटर्जी, मुखर्जी, बॅनर्जी, गोखले, टिळक, आगरकर, सावरकर अशा लोकांनी, या ब्राह्मणांनी हा पक्ष स्थापन केलेला आहे. ब्राह्मणांचं वर्चस्व स्थापन करण्यासाठी हा पक्ष स्थापन केलेला आहे. ब्राह्मणांची दादागिरी वाढवण्यासाठी हा पक्ष स्थापन केलेला आहे. ब्राह्मणांची एकाधिकारशाही, हुकुमशाही लागू करण्यासाठी हा पक्ष स्थापन केलेला आहे यांनी. आणि म्हणून भाजपाला समर्थन देऊ नका. भाजपामधून बाहेर पडा. भारतीय जनता पक्षाच्या सोबत राहू नका. तुमच्या बहुजनांचे पक्ष शिवसेनेमध्ये जा, राष्ट्रवादीमध्ये जा, बसपा, सपामध्ये जा, सपामध्ये जा, बसपामध्ये जा, RJDमध्ये जा, JDUमध्ये जा. बहुजनांच्या कोणत्याही पक्षामध्ये तुम्ही कार्य करा किंवा तुमचा स्वतंत्र पक्ष स्थापन करा, तुमची स्वतंत्र संघटना स्थापन करा, परंतु भारतीय जनता पक्षामध्ये काम करू नका. कारण हा भारतीय जनता पक्ष बहुजनांच्या विरोधात आहे, मूळ निवासी भारतीयांच्या विरोधात आहे. तुम्ही 2014 पासून पाहत असाल की बलात्काऱ्यांना जेव्हा बेल मिळते तर भारतीय जनता पक्षाची लोक बलात्कार्याचं समर्थन करतात, बलात्कार्याचं स्वागत करतात, देशद्रोह्यांचं स्वागत करतात. भ्रष्टाचाऱ्यांचं स्वागत करतात, भ्रष्टाचाऱ्यांना त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश देतात. हा पक्ष लक्षात ठेवा, हा भांडवलदारांचा आणि ब्राह्मणवाद्यांचा आणि बलात्काऱ्यांचा पक्ष आहे. कुलदीप सेंगरचं समर्थन करत आहे बृज बिशन सिंग आणि भाजपचे कार्यकर्ते, भाजपचे नेते. ज्या कुलदीप सिंग सेंगरने उन्नावमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला, त्या
बलात्काराचं समर्थन भारतीय जनता पक्ष करत आहे, याचा अर्थ काय होतो? भारतीय जनता पक्ष हा बलात्काऱ्यांचा पक्ष आहे, बलात्कार करणाऱ्यांचं समर्थन करणारा पक्ष आहे, भ्रष्टाचार करणाऱ्यांचा पक्ष आहे. यांच्या पक्षामध्ये सगळे भ्रष्टाचारी आहेत आणि म्हणून भ्रष्टाचार करणाऱ्यांचं समर्थन करू नका. तुमच्या मताची किंमत ओळखा. चरित्र संपन्न लोकशाहीवर विश्वास असलेल्या उमेदवाराला मत द्या. मानवतावादी बहुजनवादी नेत्यांना त्यांच्या पक्षाला पाठिंबा द्या, चांगल्या पक्षाला. भारतीय जनता पक्षामध्ये राहू नका. भारतीय जनता पक्ष बहुजनांचा पक्ष नाही आहे. जे SC ST OBC स्वतःला हिंदू समजतात त्या हिंदूंना मी सांगू इच्छितो की तुमचा हिंदूंचा पक्ष नाही आहे भारतीय जनता पक्ष. भारतीय जनता पक्ष ब्राह्मणांचा पक्ष आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून SC ST OBCनो, मायनॉरिटीनो, किसान, शेतकरी, आदिवासी, दलित, आदिवासी सर्वांना सांगू इच्छितो, भारतीय जनता पक्षामधून बाहेर पडा. हा पक्ष ब्राह्मणवाद्यांचा पक्ष आहे, भांडवलवाद्यांचा पक्ष आहे. भांडवलवाद्यांच्या पक्षातून बाहेर पडा, ब्राह्मणवाद्यांच्या पक्षातून बाहेर पडा. ब्राह्मणवाद्यांची, मनुवाद्यांची ताकद वाढवू नका आणि आपल्या देशाला जातीवादाच्या चक्रामध्ये अडकवू नका. आपल्या देशाला जातीभेदाच्या चक्रामध्ये अडकवू नका. आपल्या देशामध्ये आपल्या महापुरुषांनी प्रचंड संघर्ष करून आपल्याला लोकशाही दिलेली आहे. आपल्या महापुरुषांनी या देशामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, स्त्री पुरुष समानता, संधीची समानता, दर्जाची समानता यावर आधारलेला समाज आणि राष्ट्र निर्माण करण्याचं स्वप्न बघितलं होतं. आणि संविधान निर्मात्यांनी आपल्याला असं उद्दिष्ट दिलेलं आहे, समतामूलक व्यवस्था निर्माण करणे, गैरबराबरीची व्यवस्था नष्ट करणे आणि तिच्या जागेवर समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, स्त्री पुरुष समानता, संधीची समानता, दर्जाची समानता यावर आधारलेला समाज आणि राष्ट्र निर्माण करणे हा आपल्या महापुरुषांचा उद्देश आहे, बहुजन महापुरुषांचा उद्देश आहे. आणि म्हणून आपण SC ST OBCंनी आपसामध्ये कोऑपरेशन आणि कोऑर्डिनेशन केलं पाहिजे आणि समतामूलक व्यवस्था निर्माण करण्यासाठी आपण कार्य केलं पाहिजे. ब्राह्मणवाद्यांची, मनुवाद्यांची ताकद वाढवू नका. भ्रष्टाचार्यांना मतदान करू नका. बलात्काऱ्यांना मतदान करू नका. बलात्काऱ्यांचं समर्थन करू नका. भ्रष्टाचाराचं समर्थन करू नका. इतिहासाचं विकृतीकरण करणाऱ्यांचं समर्थन करू नका. भारतीय जनता पक्ष बहुजनांचा पक्ष नाही आहे, हिंदूंचा पक्ष नाही आहे. हिंदूंनो जागे व्हा. या भारतीय जनता पक्षाचा उद्देश आहे हिंदूंना गुलाम बनवणे. भारतीय जनता पक्षाचा उद्देश आहे हिंदूंना गुलाम बनवणे. जे SC ST OBC स्वतःला हिंदू समजतात त्यांनी जागा झालं पाहिजेत. जे SC ST OBC स्वतःला हिंदू समजतात त्यांनी जागा झालं पाहिजेत. भारतीय जनता पक्ष हिंदूंचा पक्ष नाही आहे. भारतीय जनता पक्ष SC ST OBCंचा पक्ष नाही आहे. भारतीय जनता पक्ष हा ब्राह्मणांचा पक्ष आहे, भांडवलदारांचा पक्ष आहे. आणि म्हणून हिंदूंनो जागे व्हा. भाजपाला मोठं करू नका. भाजपाच्या समर्थनात उभे राहू नका. भारतीय जनता पक्ष या देशात विषमता लागू करण्याचा प्रयत्न करत आहे, ब्राह्मणांचं वर्चस्व स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहे आणि इथल्या SC ST OBCंना गुलाम बनवण्याचा प्रयत्न करत आहे. इथल्या हिंदूंना गुलाम बनवण्याचा कट कारस्थान भाजपाने रचलेला आहे, RSSने रचलेला आहे. म्हणून ब्राह्मणांच्या कोणत्याही संघटनेमध्ये राहू नका. ब्राह्मणांच्या कोणत्याही संघटनेमध्ये काम करू नका. ब्राह्मणांची कोणतीही संघटना मजबूत करू नका. ब्राह्मणांना दानदक्षिणा देऊ नका. ब्राह्मणांना मानसन्मान देऊ नका. ब्राह्मणांना मतदान करू नका. ब्राह्मणांच्या संघटनांमध्ये काम करू नका. ब्राह्मणांच्या संघटना वाढवू नका. म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो, हिंदूंनो जागे व्हा. SC ST OBCंनो जागे व्हा. बहुजनांनो जागे व्हा. ब्राह्मणांचा पक्ष आहे भाजपा आणि म्हणून भाजपामध्ये काम करू नका. ब्राह्मणांच्या कोणत्याही संघटनेमध्ये काम करू नका. ब्राह्मणांचा उद्देश आहे तुम्हाला गुलाम बनवणे. अर्थात RSS BJPचा उद्देश आहे हिंदूंना गुलाम बनवणे,
हिंदूंना हक्क अधिकारापासून वंचित करणे, लाचार बनवणे, अडाणी अज्ञानी बनवणे, जनावराच्या स्तरावर ढकलून देणे. आणि म्हणून हिंदूंनो जागे व्हा, ब्राह्मणांच्या पक्षामध्ये काम करू नका, ब्राह्मणांच्या संस्था संघटनांमध्ये काम करू नका. कारण या ब्राह्मणांच्या संस्था संघटनांचा उद्देश आहे हिंदूंना गुलाम बनवणे, SC ST OBCंना, शेतकऱ्यांना गुलाम बनवणे, इथल्या दलित आदिवासी OBC मराठ्यांना गुलाम बनवणे. हा उद्देश आहे ब्राह्मणांच्या संघटनांचा, अर्थात भाजपा RSSचा उद्देश आहे. आणि म्हणून आपली ताकद आपल्या बहुजनांच्या नेत्यांना मोठं करण्यासाठी वापरा. ब्राह्मणांना मोठं करू नका, ब्राह्मणांना दानदक्षिणा देऊ नका, ब्राह्मणांना मतदान करू नका, ब्राह्मणांना मानसन्मान देऊ नका. धन्यवाद.